मित्रहो, मी तुमच्या शेतकऱ्याचा मित्र संजय सवंडकर आणि ही माझी हळद आहे काढलेली। ही 2.25 एकरमध्ये हळद काढली, बंडा अजून यायचा राहिला। आता ही कशी हळद निघाली काय नाही ते तुम्हाला मी दाखवित आहे। आणि मित्रहो, आता माझ्याजवळ हायड्रॉलिकची ट्राली नसल्यामुळं थोडेसे आजूबाजूला जशी ट्राली आली तशी गुंडविलेली आहे। आणि ही हळद जी आहे ही हळद ही आमच्या भागातली शेलम आहे। या शेलम जाता जे चन्ना शेलम म्हणतात त्या चन्ना शेलमच्या जातीची हळद आहे। आणि अशीच आमच्या भागामध्ये ही हळद काढून टाकल्या जाते। आणि हळद काढल्याच्या नंतर हे सगळा सरवा वगैरे दोहेरी येचायचा आणि सरवा दोहेरी येचून आणि मग त्या ठिकाणी त्याला बॉईल करायचं म्हणजे उकडायचं। जे आता नवीन पहिलं होत्या कढया, आता आलेल्या आहेत ड्रम। त्या ड्रममध्ये कुकरमध्ये बॉईल करून आणि त्या ठिकाणी हे शिजवून उकडून आथरायचं आणि त्याची सगळी प्रोसेस करायची, त्याची पॉलिश करायची। ही हळद काळी आहे। ही हळद बंडा, कोणी बंडा म्हणते कोणी गठू म्हणते, अशा प्रकारचा या ठिकाणी या हळदीची शेती असती। नमस्कार, धन्यवाद।